तुम्हाला जेव्हा पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता, वय काय होतं तुमच्या त्यावेळेस? 24. किती दिवसात रिकवर झाला हा? पूर्ण रिकव्हरीला 6 महिने लागले. अति एक्सरसाइज, अति योग, अति मैथून केल्यामुळे पॅरालिसिस कसा होऊ शकतो? या सगळ्या गोष्टी कशाच्या संदर्भात आहे? टेन्शन. परंतु आजकाल हे तरुण मुलांना अगदी यंग एजमध्ये सुद्धा हे जे पॅरालिसिस होत आहेत त्याचं प्रमुख कारण टेन्शन वाटतं तुम्हाला? टेन्शन पण आहे आणि तरुण पिढी व्यसनाकडे जास्त चालली, त्यामुळे सुद्धा होतं. मला अचानक वयाच्या 24व्या वर्षी अचानक पॅरालिसिस होऊन गेला. तोपर्यंत माझं पॅरालिसिस सेंटर टाकायचा असा काही माझ्या डोक्यामध्ये विषय नव्हता. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आमच्याकडे पहिले असेल म्हणजे रोबोटिक सहाय्याने थोडक्यात सांगू शकतो? युक्ती व्यापसरे म्हणजे काय तर प्रॉपर डायग्नोस्टिक. तर मग डायग्नोसिस झालं की त्यामध्ये त्या पेशंटला कुठे पाठवायचं, हे आहार आणि विहार कसे असायला पाहिजेत? जसं निसर्गाने ठरवून दिलेलं आहे. रात्री झोपलं पाहिजे तर झोपलंच पाहिजे, दिवसा काम केलं पाहिजे, दिवस ऑफ नको म्हणजे दिवसा झोप नको. 2-2.5 महिने आमच्याकडे राहिले, त्यांचं कुटुंब पावभाजी विकतं. अशा त्यांनी बाहेर राहून वगैरे आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली 2019 मध्ये आणि ती पूर्णपणे बरी झाली. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते म्हणजे आमच्या जमातीचे आहेत असं म्हणलं तरी चालत नाही. ते डॉक्टर आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र कडनर. विषय थोडा गंभीर आहे. विषय आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस हा इतका गहन, गंभीर आणि अगदीच एखाद्या परिवाराला आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना खिळखिळा करणारा असा विषय आहे. पॅरालिसिसची दाहकता समजून सांगण्यासाठीच बोलतोय. बाकी मृत्यू कोणाच्याही आयुष्यात फार मोठा असतो, परंतु एखाद्याच्या घरात जर एखादा मृत्यू झाला तर आपण असं समजतो की त्याचं आयुष्य तेवढंच होतं, तो निघून गेला, मूव्ह ऑन करतो. एक महिन्याने असेल, 1 वर्षाने असो. पण पॅरालिसिस ही एक अशी गोष्ट आहे, जर तुमच्या परिवारामध्ये, आपल्या परिवारामध्ये एखादा जर पॅरालिसिस झालेला पेशंट असेल तर सगळी इकोसिस्टम हलून जाते. त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य तर खराब होतंच, परंतु त्याच्या आजूबाजूच्या सर्व लोकांचं मानसिक स्वास्थ्य खराब होतो आणि ती गहन अशी बिमारी आहे. याची दाहकता समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो. तुम्हाला सुद्धा याचं महत्त्व लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये जवळपास दरवर्षी 15 ते 18 लाख लोकांना पॅरालिसिसचा अटॅक येतो. अजून दाहक करून सांगायचं झालं तर दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला स्ट्रोक बसतो. ही इतकी दाहक आणि आयुष्य उद्ध्वस्त करणारी अशी बिमारी आहे आणि ज्याच्यातून संपूर्ण ट्रीटमेंट होत नाही. म्हणजे 10 लोकांना जर पॅरालिसिस झाला असेल तर त्यातले फक्त 4 लोक बरे होतात आणि 6 लोकांना कायमचं अपंगत्व येतं. तर या सगळ्या गोष्टीचं मॅनेज करण्यासाठी आयुर्वेदामध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये बऱ्याच पथेमध्ये याची काही प्रमुख अशी औषधी नाही. परंतु आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत डॉक्टर राजेंद्र कडनर, जे हा विषय बोलण्यासाठी एकदम बिनचूक व्यक्ती आहेत. का? कारण कधी काळी त्यांना स्वतःला पॅरालिसिस झाला होता. फार मोठ्या न्यूरोसर्जननी तुम्ही यातून कधीच रिकवर होऊ शकत नाही हे सांगितलं होतं. त्यातून ते रिकवर झाले आणि आज हजारो पेशंटचं आयुष्य ते बरं करतायत. म्हणून पॅरालिसिस या विषयावर बोलण्यासाठी ते अगदी उत्तम अशा पद्धतीचे गेस्ट आहेत असं मला वाटतं. तुम्हाला आतापर्यंत विषयाची दाहकता आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्याची महानता म्हणलं तरी हरकत नाही समजली असेल. आता जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ आपले पाहुणे डॉक्टर राजेंद्र कडनर यांच्याकडे वळूयात आणि पॅरालिसिस संपूर्णपणे समजून घेऊयात. नमस्कार सर, कसे आहात? बरं, कसे आहात सर? मजेत. मी तुमची ओळख आत्ता थोडक्यात करून दिलेलीच आहे. फार महत्त्वाचा विषय आज आपण इथे या मंचावरती बोलतोय. पॅरालिसिस म्हटलं की बऱ्याच लोकांना अगदी म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारी अशी एक तो आजार वाटतो. मला थोडक्यात तुमच्याकडून ऐकायला आवडेल, तुमची कहाणी थोडक्यात ऐकायला आवडेल की कसं तुम्हाला पॅरालिसिस झाला, का झाला, कधी झाला, त्यातून तुम्ही कसे रिकवर झालात. म्हणजे ते सगळं समजून घेतल्याच्या नंतर आपण मूळ पॅरालिसिस विषय आणि आज तुम्ही काय करता याच्याकडे वळूयात. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र कडनर. मी एका छोट्याशा गावातून, संगमनेर तालुका, अंबरे गाव, एक आमचं 1500 ते 2000 लोकसंख्येचं गाव आहे, तिथलं आहे. एक सामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. 1 ते 2 एकर जमीन.
त्यानंतर माझं BMSला ॲडमिशन झालं SMBT कॉलेज. SMBT कॉलेज ॲडमिशन झाल्यानंतर लास्ट इयरपर्यंत मला कुठलाही आजार नव्हता. त्यानंतर मी जेव्हा इंटर्नशिपला होतो, इंटर्नशिपमध्ये ज्या काळात माझे वडील पण आजारी पडले. माझ्या वडिलांचा पाय काढला. त्यानंतर मग डोळे पण गेले. या टेन्शनमुळे खूप सारा कर्जाचा डोंगर झाला आणि ह्या टेन्शनमुळे मी डबल ड्युटी जॉईन केली. म्हणजे डेला मी कॉलेज करायचो आणि नाईटला माझी ड्युटी करायचो. आणि मग त्यानंतर दोन्ही टेन्शनमुळे मला अचानक वयाच्या 24व्या वर्षी अचानक पॅरालिसिस होऊन गेला. तोपर्यंत माझं पॅरालिसिस सेंटर टाकायचा असा काही माझ्या डोक्यामध्ये विषय नव्हता. बरोबर. मग त्यानंतर मी 6 महिने बेड रेस्ट होतो. 9 मे 2016ला मला पॅरालिसिस झाला. त्यानंतर मी 6 महिने बेड रेस्ट होतो. त्यामुळे त्या काळामध्ये मला खूप लोक बोलले की नाही आता रिकवर नाही होणार. त्यानंतर आता हा असाच राहील, असं ज्याला अपंगत्व येईल. म्हणजे जे समाजामध्ये बाकीच्या लोकांना बोलतात, जे आज पॅरालिसिस पेशंट जे ऐकताय, काही लोक ऐकताय, तर त्यांना पण बोलतात पण हा आजार बरा होणार आहे. फक्त पण हा आजार एकट्याचा नसून पूर्ण कुटुंबाचा आजार आहे. मग त्यामुळं मलाही बरेच जण बोलले, गावाकडचे बरेच जण बोलले. त्यानंतर शहरामधले मित्र परिवार माझ्या बोलण्याला असायचा. सर्वच वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याला अनुभव. मग अशातून जे एकदम मला डॉक्टर बोलले होते पॅरालिसिस झाल्यानंतर तो रिकवर होणार नाही, तर बोलता येणार नाही, त्यांनी सांगितल्यानंतर मी आत्महत्येचा विचार केला होता. आत्महत्येचा विचार केल्यानंतर एक माझे गुरु आहे, ते आयुर्वेदाचार्य, त्यांची प्रॅक्टिस आयुर्वेदमध्ये खूप चांगली. तर त्यांनी मला समजून सांगितलं की आयुर्वेदिक अर्वाचीन आणि प्राचीन ही जी चिकित्सा पद्धत आहे, तर ती दोन्हीमध्ये जी प्राचीन हजारो वर्षांपूर्वी चालत आली, तर त्या काळामध्ये तू वाच, त्यानंतर तुला कळेल की पॅरालिसिस आजार रिकवर होणार आहे किंवा नाही. बोलता तर येत नव्हतं, पण मग पुस्तक हातात घेतलं आणि वाचला, तर हा आजार कष्टसाध्य आहे पण बरा होणार आहे. मग त्यावेळी मला कळलं की हा आजार बरा होणार आहे, पण आपण फक्त योग्य ती ट्रीटमेंट आयुर्वेद दोन्ही पद्धती साहाय्याने घेतली. जे आता मॉडर्न आहे, ॲलोपॅथी आणि प्राचीन पद्धत दोन्ही वापरून आपण ट्रीटमेंट आजार बरा करू शकतो. त्यानुसार वाचायला सुरुवात केली. मग एक अनुभव आला. त्यातून मग हळूहळू माझं बोलणं चालू झालं. जी ट्रीटमेंट माझीच मला करायची होती, मी बाहेर फक्त फिजिओथेरपीला जात होतो, ॲक्युपंक्चरला जात होतो, बाकी आयुर्वेद ट्रीटमेंट मी माझी करत होतो. माझे बंधुतुल्य मित्र डॉक्टर भूषण गायकवाड यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं त्या काळामध्ये. म्हणजे माझे वडील अपंग असल्यामुळं तोच बऱ्याच वेळा सोबत राहायचा ट्रीटमेंटच्या वेळी. मग तो मला फिजिओथेरपीला इकडे तिकडे घेऊन जायचा, बाकी पंचकर्म सांगितलेलं तो बऱ्यापैकी करायचा, बाकी काही ठिकाणी मला घेऊन जायचा. तर मग हळूहळू मी रिकवर होत गेलो. रिकवर 6 महिने लागले मला रिकवरला. पण मग या काळात मला समजलं की सगळं एकाच छताखाली असावं, असं एक पॅरालिसिस सेंटर असावं. मग त्यावेळी मी विचार केला होता, पण मला जे यातना झाल्या ते इतरांना होऊ नये, कारण याच्यामध्ये मानसिक, आर्थिक, वेळ या सगळ्यांचे खूप नुकसान होते आणि ती भरून न येण्यासारखी. तर मग त्यावेळी असं वाटलं की नाही, आपलं एक पॅरालिसिस सेंटर असावं नाशिकमध्ये. मग आपण म्हणजे मी जसा बरा झालो, संकल्पना सुचली. हो, मी जसा बरा झालो तसे माझ्यासारखे वयाचे अजून काही जण असतील आणि ती कल्पना आणि त्यात असं वेगळ्या ठिकाणी असो, हॉस्पिटल. तुम्हाला जेव्हा पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता, वय काय होतं तुमचं त्यावेळेस? 24. आणि तुम्ही मेडिकल कॉलेजला होतात त्यावेळेस? हो, मेडिकल कॉलेज होतो. इंटर्नशिप करत होतो आणि प्लस जॉबही करत होतो. त्या टेन्शनमुळे. आणि किती दिवसात रिकवर झाला हा? मला साधारण पूर्ण रिकवर व्हायला 6 महिने लागले. आणि 6 महिन्यात रिकवर झाला? 6 महिने फुल्ली रिकवर झालो. काही सायन्स आजही दिसतात प्रेक्षकांना सांगण्यासाठी आहे ना. थोडंसं आजही काय त्रास होतो आपल्याला? मला उजव्या बाजूला पॅरालिसिस झाला होता. तर मग उजव्या बाजूचा पॅरालिसिस झाला, मग थोडा हात अजूनही थोडासा 5% रिकव्हरी बाकी. म्हणजे 12 वर्ष झाले त्या गोष्टीला, पॅरालिसिस. हो, म्हणजे बघा मी उजव्या हाताने पण लिहित होतो, तर उजव्या हाताने माझं अक्षर स्वच्छ होतं, एकदम स्वच्छ अक्षर होतं. म्हणजे शुद्ध लेखनामध्ये नेहमी माझं नाव असायचं. तर उजव्या हाताने आज मला लिहिता येत नाही. म्हणजे
आज खूप प्रॅक्टिस केल्यानंतर लिहिता येतं, पण तसं अक्षर येत नाही, तशी सही येत नाही. वा. मग मी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली, तर पर्याय शोधला हम्म. डाव्या हाताने. डाव्या हाताने उजव्या हातापेक्षाही चांगला अक्षर येतं. हम्म. आता दोन्ही हाताने लिहू शकतो, हम्म. पण मग तेवढा अक्षर पहिल्यासारखं येत नाही. हम्म. एवढंच. तुमचं उदाहरण पुरेसं आहे प्रेक्षकांना पॅरालिसिसची दाहकता किंवा त्याची तो किती डेंजरस आहे हे सांगण्यासाठी. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. वयाच्या 24मध्ये तुम्हाला हा पॅरालिसिसचा अटॅक आला आणि 6 महिन्यात रिकवर जरी झालात तरी आजही थोडंसं अल्पशा प्रमाणात थोडा अपंगत्व आहे आहे. आहे आता थोडं प्रेक्षकांसाठी आपण विस्तृतपणे हो. मुळात एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस होतो म्हणजे काय होतं इथून सुरुवात करूयात. अं, शरीराच्या उजव्या किंवा डाव्या भागाची ताकद जाणे याला पॅरालिसिस म्हणतात. तर ती कशी? हृदयाकडून मेंदूकडे जाणारी कॅरोटिड आर्टरी आहे, हम्म. त्याच्यामध्ये रक्ताची गाठ होणे हम्म. किंवा रक्तस्राव होणे. तर ज्या भागात झाली, उजव्या भागात झाली तर डाव्या भागाचा पॅरालिसिस होतो, डाव्या भागात झाली तर उजव्या भागाचा पॅरालिसिस होतो, असं विरुद्ध असतात. बरोबर. तर एका भागाची अशी उजव्या किंवा डाव्या भागाची ताकद जाणे याला पॅरालिसिस असं म्हणतात. ते डावं किंवा उजवं अंग लुळं पडणे, लुळं पडणे, हा त्याची हालचाल न होणे. हालचाल होणे. बरं. काय कारण असतात प्रमुख याची पॅरालिसिस होण्याची? याचे कारण सर माझ्या बाबतीत आहे ना, हम्म. मीच बोलतोय, मीच डॉक्टर आहे, मीच पेशंट ट्रीट करतोय, पण माझ्या बाबतीत घडलेले कारण सांगतो. जे पुस्तकात आहे, जे मी अनुभवले, जसं की मी सांगितलं मला स्वतःला पॅरालिसिस झाला, तर माझं कारण काय होतं की झोप प्रॉपर न घेणं. बाकी मला कुठलं व्यसन नाहीये, बरोबर, अजूनही नाहीये, तेव्हा पण नव्हतं, पण झोप प्रॉपर नव्हती. नंतर रात्री खूप जागरण व्हायचं. टेन्शन हा खूप मोठा घटक आहे. टेन्शन हा तुमच्यासाठी तरी मला वाटतं सर्वात मोठा ट्रिगर फॅक्टर होता. आता हे 2 मासे आहे, बाकी इतर कारणं खूप आहे, जसं रात्री जागरण, फास्ट फूड जास्त खाणं, त्यानंतर मग खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज करणं, असे पण पेशंट आमच्याकडे आहे. जास्त प्रमाणात एक्सरसाइज केल्याने पॅरालिसिस होऊ शकतो. हो, हे गेल्या खूप जास्त प्रमाणात केली तर. कोणत्याही गोष्ट अतियोग नको, असे पण उदाहरणं. आता जी यंग एज आहे ना, तर त्यामध्ये खूप सारे आता मुलं, आता माझ्याकडे एक 22 ते 23 मुलं अंडर 13 इयर ॲडमिट आहे. तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात अतियोग केल्यामुळे त्यामध्ये अतियोग, हो ओके, तर त्याच्यामुळे सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामध्ये रात्री जागरण करणे, सिगारेट स्मोकिंग करणे, यामुळे पण अतिमैथून, पण या गोष्टींमुळं पॅरालिसिस होतो. थोडं याचं मेकॅनिझम समजावून सांगू शकतो? अति एक्सरसाइज, अति योग, अति मैथून केल्यामुळे पॅरालिसिस कसा होऊ शकतो, काही थोडं सांगू शकतो प्रेक्षकांना? या सगळ्या गोष्टी कशाच्या संदर्भात आहे? टेन्शन. टेन्शन वाढलं की बीपी वाढतो. जी हृदयाची आपली कॅपॅसिटी आहे, हृदय पंप करण्याची, हृदय आणि मेंदू हे दोन्ही, जी कॅरोटिड आर्टरी मी सांगितलं, जिच्यामधनं रक्तस्राव होतो, तर जी नॉर्मल गती आहे, हार्ट पंप करत असतं. त्यानंतर टेन्शन किंवा कोणत्याही गोष्ट अतियोग झाला की हार्टची गती वाढते. बरोबर. गती वाढली की त्यामध्ये जे ब्लड मेंदूपर्यंत जातं, त्याचा रक्तस्राव खूप जोरात होतो, जो नॉर्मल प्रमाणामध्ये. जसं की उदाहरण सांगतो, थोडं विषयांतर करतो. जसं की 1ची मोटर, 2ची मोटर आहे आणि पाईप 1चा आहे, तर त्यामध्ये जेव्हा 2ची मोटर पाईप सोडतो, पाणी सोडतो, तर तेव्हा ते कुठेतरी ब्लस्ट होतं, त्यामुळे ती नळी फुटल. बरोबर. तसंच मेंदूच्या बाबतीत आणि हृदयाच्या बाबतीत आहे. रक्तप्रवाह वाहत असताना अचानक जोरात प्रमाणात वाहू लागला, तेव्हा ती रक्ताची गाठ निर्माण झाली, एक भाग लुळा पडतो. त्यानंतर हे सगळे कारण म्हणजे टेन्शन फार घेणं, किंवा अति व्यायाम करणं, अति योग करणं, अति मैथून करणं, तुमच्या मेंदूला किंवा हार्टला जास्त प्रेशर जिथे जिथे येतं अति, त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पॅरालिसिसचा स्ट्रोक बसू शकतो. असं हे सगळं. बरं, याच्यामध्ये मला असं वाटतं की आता हे टेन्शन जो फॅक्टर आहे आजकाल तर खूप जास्त वाढलेला आहे. म्हणजे मी इंट्रोमध्ये सुद्धा सांगितलं की 15 ते 18 लाख लोकांना भारतात दरवर्षी स्ट्रोक बसतो, आणि त्यातमध्ये 25% हे 40 वर्षाच्या आतलेत.
पूर्वी पॅरालिसिस म्हटलं की तो एखादा म्हातारा व्यक्ती म्हातारा असेल, व्यक्ती असेल. वय हो, झालेला. हो. परंतु आजकाल हे तरुण मुलांना अगदी यंग एजमध्ये सुद्धा हे जे पॅरालिसिस होत आहेत, त्याचं प्रमुख कारण टेन्शन वाटतं तुम्हाला? टेन्शन पण आहे हं, आणि तरुण पिढी हं. जास्ती व्यसनं? व्यसनाकडे हं, व्यसनाकडे जास्त चालली, त्यामुळे सुद्धा होतं. बरोबर. आता सध्या ते पण एक रिझन आहे. हं, त्यामध्ये 40 वर्ष वयातल्या आतले बऱ्यापैकी मुलांची हिस्ट्री घेतली तर त्यामध्ये हे कारण 90% मुलांमध्ये सापडतं. हं, व्यसन हं. आणि रात्री जागरण. बरोबर. आजकाल मोबाईलमुळे सुद्धा रात्री जागरण, हं, 2-3-4ला झोपणं, हं, अवेळी उठणं, हं. झोप प्रॉपर न होणं, बरोबर. हे सुद्धा आत्ताच्या मुलांमध्ये कारण आहे. हं. बरं, आता याच्या उपचाराकडे येऊयात. म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या तुम्ही पॅरालिसिस सेंटर हो. सुरू केलं. कशासाठी? की मी ज्या पद्धतीने तुम्हाला कुठल्यातरी न्यूरोलॉजिस्टने सांगितलं, न्यूरोसर्जनने सांगितलं होतं की तू आता कधीच बरा नाही होऊ होणार. शकत नाही आणि तुम्ही स्वतःला त्याच्यातून बरं केलं. हो. आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात असं आलं असेल की समजा की आपण जे स्वतःसोबत केलंय ते हजारो पेशंटसोबत करू शकतो आणि त्यांची लाईफ पुन्हा एकदा सेट करू शकतो. हो. तर तुम्ही ते नाशिक पॅरालिसिस सेंटरची सुरू सुरुवात केलं. केली. कसं आहे तुमचं पॅरालिसिस सेंटर? तिथे कशा पद्धतीने उपचार पद्धती चालते? किती बेडेड आहे? थोडं तुमच्या सेंटरबद्दल मला ऐकायला आवडेल. तर नाशिक पॅरालिसिस सेंटरची स्थापना 2017मध्ये झाली. हं, मला पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर. हं, तर हे थोडं आगळं-वेगळं आहे. हं, आगळं-वेगळं कसं? जसं मी सांगितलं की निसर्गच आजार आणतो आणि निसर्गच आजार बरा करतो. बरं. एक गोष्ट. तर मला ज्या अडचणी आल्या ना, त्यातून मी एक कल्पना काढली. हं, त्यातून मला कळलं की जे पण आयुर्वेद पंचकर्म सेंटर असावं, ते ग्रंथोक्त हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं. हं, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती ब्रह्माने केली. हं, ब्रह्माने आयुर्वेदाचं ज्ञान दक्ष प्रजापतीने दिलं. दक्ष प्रजापतींनी इंद्राला दिलं. हं, इंद्रांनी ते ज्ञान त्यावेळी जनपदानुस जसं आता कोविड आलं हं, तसं त्या हजारो वर्षांपूर्वी पण जनपदानुस आला होता. एकाच वेळी खूप माणसं मेले. हं, तर त्यावेळेचे ऋषीमुनी हं, त्यांनी एक तपश्चर्या केली आणि इंद्राला प्रसन्न करून घेतलं. ते हं, भरद्वाज ऋषी. त्यांनी पूर्णपणे इंद्राकडून ग्रहण केलं नॉलेज. ते ज्ञान. हं, ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलं. हं, ती गुरु शिष्य परंपरा आहे. हं, त्यातून तर त्या हजारो वर्षांपूर्वी पॅरालिसिस बद्दल जसं वर्णन आहे, हजारो वर्षांपूर्वी MRI, CT स्कॅन हे मशीन नव्हते. पण त्यावेळेस जसं वर्णन केलं ना तसंच आज घडतं. चरक सूत्रस्थानामध्ये याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, जे हजारो वर्षांपूर्वी केलं आणि तेच आज प्रत्येक पेशीमध्ये सापडतं. तर मग ते मला वाचल्यानंतर कळलं की एक आयुर्वेद पंचकर्म सेंटरची रचना कशी असावी. मग त्यातून मी ठरवलं की आपलं पंचकर्म सेंटर थोडं आगळं-वेगळं असावं. तर सुरुवातीला एक मला खूप माझे मित्र परिवार वगैरे खूप हसले की असं काही पण सांगतो. तर मी म्हटलं की शेतामध्ये सेंटर चालू करा. शेतामध्ये हॉस्पिटल. आम्ही शेतामध्ये कुठे हॉस्पिटल असतं का? तिथं बिल्डिंग नाही, आजूबाजूला नदी असावी, विहीर असावी, पक्ष्यांचा किलबिलाट असावा, त्यानंतर पक्ष्यांचा आवाज मस्त यावा सकाळी सकाळ संध्याकाळ, अगदी नैसर्गिक, खूप झाडं असावे. त्यानंतर सेंटरमध्ये आल्यानंतर सुमंगल मधुर गाणे ऐकायला हवे. हे सगळं याप्रमाणे पाहिजे पॅरालिसिस सेंटर. तर आम्ही खूप जागा बघितल्या. मी माझे मित्र, बंधुतुल्य मित्र डॉक्टर भूषण गायकवाड, आम्ही दोघांनी खूप जागा बघितल्या. त्यातून मग एक जागा सापडली की जी पूर्ण शेतामध्ये आहे, जिथं एक 200-300 झाडांपेक्षा जास्त झाडं आहे. असं म्हणजे जशी मी वाचली होती 100% तसं नाही करू शकलो, पण किमान आजच्या काळामध्ये 70-80% मी तसंच भरपूर आहे. 70-80% सुद्धा भरपूर आहे. 80% करा की काय तर आजूबाजूला इमारती नसाव्यात. हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना माहीत नव्हतं, पण तरी पण त्यांनी एक शब्द टाकला होता की इमारती आजूबाजूला नसाव्यात. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं की रुग्णाला फिरण्यासाठी व्यवस्थित जागा असावी. तर ती इमारतींमुळं भेटणार नाही. वातावरण पोषक असावं, आजूबाजूला झाडे असावी. हे जे काही सांगितलं ते मी ट्राय केला की तसंच व्हायला पाहिजे. तर मग आमच्या सेंटरमध्ये पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सेंटर आहे. 1 एकर सुमारे 1 एकर जागेमध्ये. तर मग ह्यामध्ये
सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट मी तिथे चालू केल्या. हम्म, म्हणजे फिजिओथेरपी, हम्म, ॲक्युपंक्चर, हम्म, पंचकर्म, हम्म, स्पीच थेरपी यासाठी वेगवेगळे डॉक्टर आहे. हम्म. रोबोटिक थेरपी, बरं. रोबोटिक मशीन पण मी आणलेलं आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आमच्याकडं पहिले असेल हृदयात रोबोटिक सहाय्याने फिजिओथेरपी. म्हणजे मी प्राचीन पण टच दिला हम्म. आणि आणि मॉडर्न पण. मॉडर्न पण टच दिला. दोन्ही प्रकारे मी सेंटर चालू केलं. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पॅरेलिसिस पेशंटला माझ्याकडे ती भेटणार नाही. बस. आणि तेही एक छताखाली. एकाच छताखाली. हम्म, पॅरालिसिससाठी जेवढं ट्रीटमेंट आहे ना, तर तेवढं हे सगळ्या ट्रीटमेंट आमच्याकडे आहे. म्हणजे तुमच्याकडे आलं की कुठे जायची गरज पडत कुठेच जायची गरज नाही. नाही. कुठेच जायची गरज नाही. तर हे रोबोटिक तर आम्ही आत्ता आणलं, पण बाकी हे अर्वाचीन माझं आयुर्वेद थेरपी आहे. आयुर्वेद पंचकर्म वगैरे जसं आम्ही ग्रंथामध्ये वर्णन केलं ना, तर त्याच प्रकारे चालू केलं आहे. आणि त्याचप्रमाणे चिकित्सा घेतल्या त्या. एमडी पंचकर्म थेरपिस्ट आहे माझ्याकडे. फिजिओथेरपिस्ट आहे, न्यूरो फिजिओथेरपिस्ट. बाकी ते आमची पूर्ण फिजिओथेरपीची 15 लोकांची टीम आहे. 15 लोकांची. तर मग या सर्व याच्यामध्ये साधारण एक 60 बेडचं सेंटर आहे. 60 बेडमध्ये पूर्ण सेंटर आम्ही केलेलं आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने कनेक्टिव्हिटीचा काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला? कारण जर निसर्गाच्या सान्निध्यात आहे तर तिथे वाहतूक वगैरे कमी किंवा त्या साईडला ट्रान्सपोर्टेशन वगैरे कमी असणार. हो. मग त्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आणि स्ट्रोक बसलेल्या पेशंटला लवकरात लवकर इलाजाची गरज असते. तर अशा केसेसमध्ये कनेक्टिव्हिटीचा अभाव किंवा कनेक्टिव्हिटीमुळे काही प्रॉब्लेम्स आलेत तुम्हाला सेंटरमध्ये? नाही, आमच्यापासून शहर एक साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. समजा जरी पण पेशंटला काही त्रास झाल्यास सिटी म्हणजे आम्ही नाशिक सिटीमध्येच आहोत, जिथं आम्ही नाशिक पॅरालिसिस सेंटर मखमालबाद गाव मध्ये चालू केलं, तर ते प्रॉपर सिटीमध्येच आहे, पण सिटीचं शेवटचं डोकं आहे जिथं महानगरपालिका मुबलक आहे. आणि ट्रान्सपोर्टेशन आम्ही 2 ॲम्ब्युलन्स पण ठेवल्या की ज्या काही घडलं. आणि शक्यतो आमचे जे पेशंट असतात तर त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुढच्या रिहॅबसाठी आमच्याकडे ॲडमिट होता. जे पण पेशंट ॲडमिट होतात, समजा पुण्याचा पेशंट आहे, आता आमच्या दुबईचे पण 2 पेशंट आहे. महाराष्ट्रभरातून आहेच, आणि आउट ऑफ महाराष्ट्राचे पण पेशंट आहे. दुबई सांगितलं हो, आणि देशाच्या बाहेरचे पण आहे. तर मग ते जिथं आहे तिथंच त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी. हॉस्पिटल नंतर पुढची स्टेज जी रिहॅब लागतं, जर ते रिहॅब योग्य वेळी योग्य ठिकाणी जर भेटलं तर पेशंट 100% क्युअर होणार. म्हणजे या 4-5 गोष्टी जर योग्य भेटल्या, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, पंचकर्म, स्पीच थेरपी, नर्सिंग केअर या प्रॉपर जर भेटल्या तर पेशंट दगावण्याची शक्यता खूप कमी असते आणि पेशंट 100% बरा होऊ शकतो. पंचकर्मामधले कुठले कर्म याच्यामध्ये जास्त उपयोगी आहेत किंवा इफेक्टिव्ह आहेत असं सांगता येईल? आपल्याकडे ना सर 2 प्रकारच्या चिकित्सा केल्या जातात. युक्तिवापसरे आणि सत्वावजय या 2 प्रकारच्या आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट सांगितल्या. तर युक्तिवापसरे म्हणजे काय, आता डायग्नोज करणं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करणं, ते आधुनिक पद्धतीला जोड आहे. आता तुमचं आयर्वेदाचं जे डायग्नोसिस आहे ते फक्त नाडी परीक्षण की इतर कुठले डायग्नोसिस? इतर पण आहे. ऑलरेडी डायग्नोसिस करूनच पेशंट आमच्याकडे येतात. मूळ पॅरालिसिस आहे, पॅरालिसिस सेंटर आहे, त्यामुळे पॅरालिसिस पेशंट आमच्याकडे येतात. बरोबर. आता राहिला प्रश्न त्याच्यासोबत जे काही त्याला अलाईन आजार असतात वेगळे त्याचे सोबत, नर्सिंग केअर प्रॉपर न झाल्यामुळं लघवीचं इन्फेक्शन होणं, आरटी जर लवकर काढली भरपूरच आहे. तर मग ह्या ज्या आहे तर त्या युक्तिवापसरेमध्ये येतात. आणि सत्वावजय थोडक्यात सांगू शकतो? युक्तिवापसरे म्हणजे काय, तर प्रॉपर डायग्नोस्टिक. तर मग डायग्नोसिस झालं की त्यामध्ये त्या पेशंटला कुठे पाठवायचं आमच्याकडे डिपार्टमेंट ठरलेले सर. म्हणजे पूर्ण पॅराप्लेजिक पेशंट आहे तो कोणत्या डिपार्टमेंटला, युनिट फर्स्ट, युनिट सेकंड, युनिट थर्ड. पेशंट पूर्ण आल्या पूर्ण जागेवर असतो तर तो युनिट फर्स्टमध्ये जातो. युनिट फर्स्टमध्ये त्याला थोडं प्रत्येक पेशंटला टार्गेट ठेवलं जातं. टार्गेट ठेवलं की साधारण हा पेशंट महिन्यामध्ये स्वतःच्या पाय उभा राहायला पाहिजे, त्यानंतर मग दुसऱ्या महिन्यामध्ये पाऊल टाकला पाहिजे. मग यासाठी लागणारी सगळी एक युक्ती म्हणजे अंदाज करणे, तर तो त्या किती महिन्यामध्ये रिकवर होणार त्या पद्धतीने
तो पुढच्या युनिटला जातो. हम्म. आणि 7वा अजय म्हणजे काय, तर आमच्या सेंटरमध्ये पेशंट हा लॉंग टर्मसाठी असतो. तर मग त्या काळामध्ये जे काही त्यांना आनंद देता येईल, म्हणजे दिवाळी आमच्याकडे दिवाळी असली तर दिवाळी पेशंटसाठी साजरा केली जाते. आषाढी एकादश असली तर त्या आषाढी एकादश साजरा केली जाते. गणपती असला तर गणपती साजरा केला जातो, बसवता गणपती सुद्धा. तर याने काय होतं सर, ही पण एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. फार मोठी ट्रीटमेंट आहे. हो. तर ही ट्रीटमेंट कशी आहे, तर आम्हाला यातून अनुभव पण खूप चांगले आले. एक आमच्याकडे आजी होत्या, त्या कधी हात हलवत नव्हत्या. त्या आषाढी एखाद्याची जीव टाळ्या वाजवायला लागल्या. आरती आरती चालू होती, आरती आजी टाळ्या वाजवायला लागल्या. तर हे काय झालं, यातून एक पॉझिटिव्ह थिंग झाली आणि त्यांना पण काहीतरी बदल भेटतो यातून. सारखं आजार 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 आणि प्रत्येक रविवारी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम ठेवत असतो. जसं की रविवारी पूर्ण हास्य क्लास असतो आणि जसं की सायकॅट्रिक थेरपी असते, म्हणजे सायकॅथेरपिस्ट येतो आणि तो पेशंटला एकत्र करून त्यांचं मनोबल व्हील पॉवर वाढवण्याचं काम करतात. तर ही एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. म्हणजे ह्या ट्रीटमेंट सोबत वेगळी ट्रीटमेंट भेटली ना, तर तो समजा रविवारी आमचा पेशंट आराम करतो, आरामामध्ये ही ट्रीटमेंट भेटली, 1 महिन्यातून 2 महिन्यातून साधारण आम्ही कीर्तन पण ठेवतो, भजन ठेवतो. अशा प्रकारे पेशंट वेगळा रंगात असतो, काहीतरी आज वेगळं आहे, काहीतरी आज. आणि सोमवार ते शनिवार परत त्याच्या कामाला एकदम जोराने लागतो. पेशंटची जेवढी व्हील पॉवर चांगली तेवढा पेशंट लवकर रिकवर होतो. कारण मला जसं डॉक्टरने सांगितलं होतं तेव्हा माझं व्हील पॉवर त्यांनी कमी केली होती. व्हील पॉवर किंवा मेंटल स्ट्रेंथ, आत्मविश्वास, किती आत्मविश्वास ज्याला म्हणतो आपण, तो किती गरजेचा असतो पॅरालिसिस पेशंट? खूप गरजेचा आहे. म्हणजे मी सांगेल की पॅरालिसिस हा आजार कोणी एकाचा नसून पूर्ण कुटुंबाचा आहे, पूर्ण कुटुंबाचा. आणि पूर्ण कुटुंब जेव्हा म्हणेल ना की तू लढ, मी तुझ्या सोबत आहे, बस त्यावेळी तो पेशंट लढतो आणि बरा होतो. जर कुटुंबच साथ नसेल देत तर तो आजार व्हील पॉवर त्याची कमी होईल, तो माणूस नाही रिकवर होत. तुमच्या सेंटरमध्ये म्हणजे एक पॅरालिसिसचा पेशंट कम्प्लीट क्युअर होण्यासाठीचा ॲव्हरेज पिरियड काय? कम्प्लीट रिकव्हरी होतच नाही, हो, परंतु जो काय त्याला उभं राहणं, तो चालू शकणं, बोलू शकणं, त्याची कामं करू शकणं, याला आपण रिकव्हरी म्हणूयात. तर त्या ॲव्हरेज किती पिरियड लागतो एखादा पॅरालिसिसचा पेशंट? जर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन जर योग्य वेळेमध्ये आमच्याकडे आला तर जनरली, आता एक उदाहरण सांगतो की काही पेशंट काय चूक करतात, गावाकडचे हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतात, त्यानंतर कोणीतरी बाबाकडे जातात, तर मग त्यामध्ये 1-1.5 महिने घालवतात. नाही आम्हाला आराम करायचा आहे, याचा गोल्डन पिरियड जो आहे ना तो 6 महिने. म्हणजे स्ट्रोक बसल्यापासून 6 महिने. मेन महत्वाचं काय की पॅरालिसिस झाला, लक्षणं ते तुम्हाला पूर्व रूपे काही असतात. बी फास्ट. तर मी अगोदरपासून थोडं विषयानंतर पहिल्यापासून सांगतो. तर बी फास्ट म्हणजे काय, बी म्हणजे बॅलन्स, ई म्हणजे डोळ्याला धुसर दिसणे. म्हणजे तुम्ही आता जे सांगताय ते आहे की तुम्हाला कुठली लक्षणं दिसलं तर तुम्ही पॅरालिसिसकडे जाता हे लक्षात येतं. हो. मग त्यातून तुमचा जो क्वेश्चन आहे त्याकडे पहिल्यापासून सांगूयात ही लक्षणं. बी फास्ट, बी म्हणजे बॅलन्स, ई म्हणजे डोळ्यांना धुरळ दिसणे, एफ म्हणजे फेस म्हणजे चेहरा मुलूल होणे म्हणजे वाकडा होणे. त्याच्यानंतर ए म्हणजे आम दोन्ही हातापैकी एक हात बॅलन्स जाणे म्हणजे एक हात खाली पडणे. एस म्हणजे स्पीच, एक शब्द वारंवार बोलणे किंवा अस्पष्ट स्पीच होणे. आणि टी म्हणजे ट्रीटमेंट. झाले हे लक्षणं दिसल्यानंतर, हे लक्षणं दिसले की तुम्ही ट्रीटमेंटला योग्य त्या मेंदुरोग तज्ञाकडे जा, ना की बाबाकडे जा. असे खूप लोक आहे सर. आजही माझा हा जो पॉडकास्ट आहे हा याच्यासाठी नाहीये की प्रत्येकाने नाशिक पॅरालिसिस सेंटरला या, हा याच्यासाठी आहे जनजागृती. पॅरालिसिस झाला तुम्ही बाबा वगैरे हे न करता योग्य तर मेंदुरोग तज्ञाकडे जा. मेंदुरोग तज्ञाकडे पहिल्या 3 तासामध्ये पोहोचले तर रक्तपातळाचं इंजेक्शन पहिल्या 3 तासामध्ये भेटलं तर रुग्ण पहिल्यासारखा व्हायला
जास्त वेळ लागत नाही, महिन्यामध्ये तो रिकवर होतो. बरोबर. समजा 3 तासापेक्षा जास्त वेळ लागला हम्म. तर हॉस्पिटलमधली ती ट्रीटमेंट पूर्ण घ्या. हम्म. 5-6 दिवस झाले त्यानंतर योग्य ते रिहॅब निवडा, ज्या हम्म. ठिकाणी मी ज्या सांगितल्या त्या गोष्टी, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, पंचकर्म, स्पीच थेरपी, नर्सिंग केअर, या ठिकाणी ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारात आहे हम्म. तर त्या योग्य ते रिहॅब निवडा हम्म. आणि तिथं तुम्ही जा. हम्म. त्यानंतर मग आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे, किती दिवसामध्ये तो रिकवर होतो. जर असा रुग्ण जर आला हम्म. तर त्याला साधारण एक 3-6 महिने, चांगले एक 90% रिकव्हरला 6 महिने लागतात. हम्म. 6 महिन्यानंतर पण थोडेफार लक्षणे प्रत्येक मरेपर्यंत दिसतात. हम्म. ठीक आहे, मरेपर्यंत त्यांना काही गोळ्या कारण चालू असतात, न्यूरॉन्स ही अशी गोष्ट आहे जी पुन्हा जिवंत होत नाही पुन्हा जिवंत होत नाही. प्रेक्षकांसाठी. तर मग समजा तो 6 महिन्यापर्यंत काहीतरी त्यांना लक्षणं पुढे दिसतात. हम्म. 6 महिन्यानंतर आला की त्यामध्ये कडकपणा वगैरे निर्माण होतो, त्यानंतर अवघड जातं. हम्म. पण 6 महिन्यापर्यंत ही जर ट्रीटमेंट योग्यरित्या घेतली, मी सांगितल्याप्रमाणे, तर तो माणूस एक साधारण 2-3 महिन्यामध्ये चांगला कामं करायला लागतो, चांगला चालायला लागतो, स्वतःचे कामं सगळे 2-3 महिन्यामध्ये क्युअर होऊन जातो. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे, बी फास्ट नावाची ही जी काही तुम्ही लक्षणं सांगितलेत, हो. म्हणजे तुमच्या डोळ्याला अंधुक दिसणं, तुमचा बॅलन्स जाणं, एखादा हात किंवा एखादा डावा किंवा उजवा हात लुळा पडायला लागणं, हो, किंवा ही सगळी लक्षणे दिसायला लागल्याच्या नंतर तुम्ही न्यूरोसर्जनकडे, न्यूरोलॉजिस्टकडे जाणं फार गरजेचं आहे. आणि जर स्ट्रोक बसला तर तात्काळ एखादं रिहॅबिलिटेशन पुढचं सेंटर काम. निवडणं हो. फार गरजेचं आहे. म्हणजे लवकरात लवकर तुम्ही रिहॅब सेंटरमध्ये गेलात हम्म. तर फार लवकर रिकवर होता. हो, कारण याचे सर उदाहरण आम्हाला खूप वाईट आले. हम्म. एक बाबा होते, रिकवर होणारे होते. हम्म. त्यांनी काय केलं, बाबा उचलले आणि बाबाला दुसऱ्या 70-80 किलोमीटर लांब गुजरातपाशी कोणते बाबा आहेत त्यांच्याकडे नेलं. त्यानंतर मग तिथं बाबा मीन्स त्यांनी म्हणजे याचे हे असे संत फकीर वगैरे ते असं काहीतरी बांधून ट्रीटमेंट. दोरीगंडा म्हणतो हो. त्याला आपण. तर त्यांनी ते रिकवर होणारे बाबा त्यांच्या काहीतरी हाताला बांधलं, हम्म. पायाला बांधलं, काहीतरी परत वाफ दिली, त्यानंतर पूर्ण ते स्किन निघाली हम्म. बाबाचं पूर्ण, आणि बाबाला डायबिटीज. हम्म. त्यानंतर काही दिवसांनी कळलं का बाबाचा हात गेला. तर कशामुळे मग ते पूर्ण 2-3 महिने बाबा रिकवर नाही झाले. मग म्हणून आमच्याकडे आले. हम्म. तर ते पूर्ण हिस्ट्री ऐकली तर असं कळलं की यांनी असं झालं म्हणून त्या बाबाकडे गेले. तर त्यांनी काहीतरी बांधलं, तिथे चटके दिले. त्यानंतर मग लगेच पेशंट डायबेटिक असल्यामुळे अनकंट्रोल DM होता, शुगर ऑलमोस्ट 300+ होते. हम्म. तर मग त्यामुळे त्या बाबाला हात गमवावा लागला. तर ह्या जनजागृतीसाठी हम्म. असं करू नका. बाबा रिकवर होणार होता, हम्म. पण कारण पेशंटला काही बोलता येत नाही, हम्म. नातेवाईक जे करल ते, जे माझ्या पण विषय झाला होता. बरोबर. तर मग मग त्यानंतर तो बाबा आमच्याकडे आला. हम्म. तो बाबा आमच्याकडे आल्यानंतर कळलं की हे बाबा रिकवर होण्यासारखे होते. आणि त्या बाबाच्या या छोट्याशा गोष्टीमुळे हात पण गेला, गँग्रीन झाला होता हाताला, बरोबर. हात पण गेला, आणि तो बाबा आज अपंग फिरतो. हम्म. वातदोष जास्त असलेल्या लोकांना पॅरालिसिसचा झटका जास्त येतो असं सांगतात. हो, वातव्याधी, हम्म. वात शरीरामध्ये जास्त वाढलाय, हम्म. त्याच्यामुळे पॅरालिसिस होतो. हम्म. हो. पॅरालिसिस होऊ नये म्हणून आपली लाईफस्टाईल, ज्याला विहार पद्धती म्हणतो आपण, हो. आणि भोजन किंवा ज्याला आहार म्हणतो, हे आहार आणि विहार कसे असायला पाहिजेत? जसं निसर्गाने ठरवून दिलेलं आहे, हम्म. रात्री झोपलं पाहिजे तर झोपलंच पाहिजे, हम्म. दिवसा काम केलं पाहिजे, दिवस ऑफ नको, म्हणजे दिवसा झोप नको, एखादा तास ठीक आहे आराम. पण मग जसं निसर्गाने दिवसा ठरवून जास्त दिलंय, झोप नको. खूप जास्त नको. हा. काही जण रात्री जागरण करतात, दिवसा 8-8 तास 5-5 तास झोपतात, ही विरुद्ध आहे. बरोबर. निसर्गाने ठरवून दिलंय ना तसंच वागा, पहिली गोष्ट. त्यानंतर आज जे निघालं फास्ट फूड, त्याचा वापर कमी करा. म्हणजे आज प्रत्येक जण, पहिले राजा महाराजा, त्यांची सुरुवात भरपूर खाणं-पिणं होतं, चांगला आहार वगैरे होता, भरपूर खायचे. पण आता दिवसाची सुरुवात नाश्त्याची, ब्रेकफास्ट, पाव, काहीतरी म्हणजे सकाळी भरपूर जेवा. सकाळी जेव्हा पण कोणतं जेव्हा, ज्यात अन्न ठरवून दिलेलं आहे, हेल्दी फूड, ना की पाव, ब्रेड, या असे पदार्थ न खाता. त्यानंतर अति तर्रीदार पदार्थ नको, मोबाईलचा वापर रात्रीचा नको, बस वेळ झाली झोपून घ्या. बरोबर. म्हणजे निसर्गाने जे काही पठडी पाडलेली त्याच्यावरती चाललं त्यावर खूप छान आहे. हो. म्हणजे निसर्गाच्या अगेन्स्ट जायला नाही पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा स्ट्रेस
आजकालच्या काळात. आणि तो खूप प्रत्येकच जणाला कशा ना कशाचा स्ट्रेस आहेच. जन्माला आल्या मुलाला पण टेन्शन आहे, मरेपर्यंतच tension. तर शेवटपर्यंत टेन्शन आहे, ते प्रत्येकाला टेन्शन. येस. आता तुमच्याकडचे अनुभव ऐकायला आवडतील मला, की म्हणजे असे काही खूप स्पेशल अनुभव आहेत जे तुम्हाला शेअर करायला आवडतील. स्पेशल अनुभव असे खूप आहे हम्म. की ज्यामध्ये एक माझा अनुभव तरी एखादी अशी केस ज्यांनी सगळीकडे हात उचलले होते आणि तुमच्याकडे येऊन ते बरे झाले, हो हो किंवा याच्यामध्ये मला ना त्या पेशंटची मानसिकता किंवा त्यांच्यासोबत आलेलं जे कुटुंब आहे त्यांची हो. मानसिकता कशी असते, ते बरे झाल्याच्या नंतर त्यांना तो आल्हाददायक वाटणारा क्षण तो कसा असतो, म्हणजे या या पद्धतीचे अनुभव ऐकायला आवडतील भरपूर आम्हाला. सर. 2017 पासून तर 2019 मध्ये आमच्याकडे राजस्थानावरून एक मुलगी आली होती, हम्म. 3 वर्षाची. तिला GBS झाला होता. हम्म. GBS आजारामध्ये तिची पूर्ण ताकद गेली होती हम्म. आणि ते साधं JBS म्हणजे काय प्रेक्षकांसाठी? गॉल ब्लॅडर सिंड्रोम. हम्म. ठीक आहे. त्यानंतर तिची पूर्ण मानेखालची ताकद गेली होती. हम्म. हं. त्यानंतर मग ती राजस्थानहून आली. त्यानंतर पूर्ण ताकद गेली होती. तिला भरपूर गोष्टी निगेटिव्ह सांगण्यात आल्या होत्या. हम्म. अभ्यास होता आणि त्या ट्विन्स होत्या. हम्म. तर मग अशा वेळी दुसरी मुलगी त्यांची नॉर्मल होती. हम्म. या मुलीला GBS झाला. तर ते खूप ट्रीटमेंट केली. इकडं तिकडं काही निगेटिव्ह गोष्टी ऐकायला भेटतात. 2-2.5 महिने आमच्याकडे राहिले. हम्म. त्यांचं कुटुंब पावभाजी विकतं. हम्म. अशा त्यांनी बाहेर राहून वगैरे आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली 2019 मध्ये आणि ती पूर्णपणे बरी झाली. हम्म. तिचा आजही व्हिडिओ आहे. त्या आजही नातेवाईक तिचा प्रत्येक बर्थडे करायला आमच्याकडे त्या सेंटरला. वा. हो. ते आता एक 7-8 वर्ष झाली. हम्म. तर ती प्रत्येक बर्थडे करायला आमच्या सेंटरला येते. तोच आनंद एक अजूनही आम्हाला वाटतो. हम्म. त्यानंतर दुसरा एक मुलगा होता जो 14 वर्षाचा होता. हम्म. तर मग त्याला पण तसेच पॅरालिसिस झाला. त्यानंतर ती एक मुलगी होती. हम्म. वयाच्या 22व्या वर्षी लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर सगळी बोलीचाली झाली. हम्म. चांगली शिकलेली होती आणि मुलीचा फोन वगैरे चालू झाले आणि अचानक रात्री 12-1 वाजता स्ट्रोक बसला, पॅरालिसिस झाला. अरे बाप. अशा वेळी तिचं लग्न मोडलं. हम्म. काही दिवसांनी मुलाकडचे नाही म्हणून सांगितलं. त्यानंतर तिचं बोलणं वगैरे सगळं राईट साईडची बाजू पूर्ण गेली होती. हम्म. लग्न तर मोडलं. त्यानंतर ती नाशिक पॅरालिसिस सेंटरला आली. हम्म. तिला आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ववत चालण्यासारखी केली. बर. पुढचं उदाहरण, आम्ही सेंटर सुरू केलं आणि नवीनच सेंटर होतं 2017 मध्ये. माझ्यासारखाच एक मुलगा आला हम्म. धुळ्यावरनं, हम्म. पराग नावाचा. हम्म. तर त्याला UPSC मध्ये त्यांनी क्रॅक केली. क्रॅक केल्यानंतर 2 ऑगस्ट 2000 त्याला 1800 दरम्यान त्याला पॅरालिसिस झाला. हम्म. त्याची प्रिलिम होती आणि मेन्स होती. हम्म. प्रिलिममध्ये जो सुटला होता हम्म. आणि त्यानंतर त्याला पॅरालिसिस झाला. हम्म. त्याचा स्पीच, हम्म. त्याचं हालचाली वगैरे सगळा एक हाताच्या बंद झाला. तर त्याला आम्ही 2 ते 2.5 महिन्यामध्ये चांगलं केलं. त्याची पण हिस्ट्री खूप वाईट होती. त्याच्याही घरी आईला कॅन्सर होता. मग अशांना आम्ही खूप चांगल्या प्रकारे रिकवर केलं आणि ते एक वेगळं समाधान असतं. हम्म. खूप ग्रेट. काय होतं बऱ्याचदा आता तुम्ही जसं सांगितलं की रिहॅबला जेव्हा तुम्ही, हे रिहॅब सेंटरच आहे हो. नाशिक पॅरालिसिस सेंटर जे म्हणतो हो आपण, तर तिथं पेशंट येतं त्याला 1 महिने 2 महिने 3 महिने कोणाला 6 महिने राहावं लागत असेल. अगदीच ज्यांची परिस्थिती खराब असते, हो खूप जास्त खराब, अर्थातच तुम्ही हे सगळे मॅनेजमेंट चालवताय तर त्याची काही ना काही फी हो असणारच आहे 100%. परंतु हा माझा प्रश्न त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे बिलकुल फीस नाही देण्यासाठी आणि ते घरच्या घरी जर त्यांना त्यांच्या एखाद्या कुटुंबामध्ये एखादा पॅरालिसिस झालेला व्यक्ती आहे, घरच्या घरी त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे याच्यावरती एक मला थोडक्यात घरच्या घरी माहिती हवी आहे. हा, रोज त्यांनी फिजिओथेरपी करायला पाहिजे. हम्म. फिजिओथेरपी, हातपाय वगैरे हलवणं. हम्म. म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे काय, काहींना समजलं नाही तर हातपाय वगैरे हलवणं, व्यायाम वगैरे करणं. पेशंटला हालचाल झाली पाहिजे. हालचाल झाली पाहिजे. हम्म. त्यानंतर महत्वाचं, पेशंट लवकर तर योग्य ते रिहॅब तर योग्यच आहे. हम्म. पण हे जर शक्य झालं नाही तर ऑलमोस्ट वीकली एकदा तरी फिजिओथेरपिस्टला भेटावं. बर. एकदा तरी. हम्म. आणि ते व्यायाम घरी करावेत, हम्म. घरी करून घ्यावेत हम्म. पेशंटकडनं. त्यानंतर मसाज, हम्म. काही तेल असे आहेत की जे चांगल्या प्रकारे वापर केला आणि फिजिओथेरपी नाव केली. सांगू शकता? महानारायण तेल. महानारायण हो. तेल.
आणि आणखीन एखादं? महानारळ आणि तिळाचं तेल भेटतं. हम्म, अशा प्रकारे काही तेल आहे हम्म, ज्याच्या योग्य प्रकारे ट्रीटमेंट पद्धत वापरून ते तेल तयार केलं जातं. ते पॅरालिसिससाठी खूप उपयुक्त आहेत. हम्म, आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या गोळ्या चालू आहे हम्म. त्या गोळ्या इकोस्प्रिन सारखी जे रक्त पातळ करण्याची गोळी तर ती चालूच ठेवणे. बरोबर. हे जर चालू ठेवलं तर फक्त जे पेशंट जर योग्य रिहॅब भेटल्यामुळे 2 महिन्यात रिकवर होणार तर असं पेशंट 4 महिन्यात रिकवर होईल. बस पण रिकवर होईल. बर. म्हणजे या सगळ्या उपचार पद्धती आणि काळजी म्हणजे काय होतं की ज्या घरामध्ये एखादा असा पॅरालिसिसचा पेशंट आहे की सिंपल गोष्ट आहे ना की तो बेड रिडन आहे, आपल्याला सकाळी संध्याकाळी दुपारी त्याची काळजी घ्यावी हो, लागते, हो. त्याला त्याच्या गोळ्या द्याव्या लागतात, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, त्याला जर समजा तो जागेवर युरिनेशन करत असेल, स्टूल पास करत असेल तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. तर सगळं. अख्खी फॅमिली त्याच्यामध्ये ती हो. इन्व्हॉल्व्ह होऊन त्यामुळेच मी जाते, शब्द डिस्टर्ब होऊन वापरला जाते. एकाचा आजार नाहीये, एकच सगळ्या कुटुंबाचा आजार सगळ्या आहे. कुटुंबाचा आजार. अशा कुटुंबाच्या मानसिकतेवरती किंवा कुटुंबाच्या मानसिकतेसाठी त्यांना धीर देण्यासाठी काय सांगाल? धीर देण्यासाठी हेच एक माझं वाक्य राहील की रुग्ण कधी खचला नाही पाहिजे. मी हे का प्रश्न विचारतो, माझ्याकडे एक पेशंट आले होते. बर. फार पूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा मी त्यांच्या घरी त्यांना सलाईन वगैरे लावण्यासाठी जात होतो. तर 3च आई, वडील आणि मुलगा, 3 जणांची फॅमिली होती आणि पेशंट बेड रिडन होते. मुलगा कामाला जायचा, आई एकटी असायची, ती सुद्धा थकलेली होती आणि तिला हे सगळं करता यायचं नाही. तर मी कधीतरी एखाद्या वेळेस त्यांना आय लावण्यासाठी जेव्हा जायचो ना तेव्हा 1-2दा तिच्या आईच्या तोंडून शब्द असायचा की मेले असते तर बरं झालं असतं. कारण हे माझ्याच्याने होत नाही, ते काही चुकीचं. म्हणूनच मी सुरुवातीला जेव्हा इंट्रो दिला तेव्हाच सांगितलं की एखादा व्यक्ती जेव्हा जातो, मरतो, तेव्हा आपण काही महिन्यांनी, वर्षांनी मूव्ह ऑन करतो. हो. परंतु हे जे आहे आपण तिथून हलवूही शकत नाही. म्हणजे त्या लेडीजची एवढी परिस्थिती खराब होती की ती लग्नाला जायचं कुठे तर जाऊ शकत नाही, कुणाच्या कार्याला जायचं तर जाऊ शकत नाही, त्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे त्या बाईचं जग तिथे संपलेलं आहे. सगळं. म्हणून ती वैतागून तिच्या तोंडून जे वाक्य ऐकायचं मला, म्हणून आजचा पॅरालिसिस सुरू करताना मी ते रिलेट करतोय की एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस झाला असेल आणि तो घरी असेल तर तो किती वेदनादायी आहे ते सगळं. सर खूप वेदना आहे. असं रोज आम्हाला नवीन किस्से ऐकायला भेटतात की माझ्या मिस्टरांना मग ते मेले असते तर बरं झालं असतं. ते होत नाही सर, आजच्या काळामध्ये होत नाही. आणि जर समजा तर घरी जर व्यायाम केला तर सर होण्यासारखं आहे योग्य, पण मग त्यासाठी पण मॅनपॉवर लागते. मॅनपॉवर त्यांना हालचाल करण्यासाठी, चालवण्यासाठी तर मॅनपॉवर लागतेच. या सगळ्या गोष्टी आहेत. खूप छान सर. बाकी अजून काही विशेष याच्यामध्ये सांगायचं आहे आपल्याला? बस योग्य ते रिहॅब निवडणं, पॅरालिसिस पेशंटचं मनोबल, विल पॉवर चांगली ठेवणं हेच एक महत्त्वाचं पार्ट आहे. खूप छान. आणि नाशिक पॅरालिसिस सेंटर, मी जेव्हा पॉडकास्ट आपला ठरला तेव्हा मी त्यांचे रिव्ह्यूज किंवा त्या सगळे फोटोज आणि ते सगळं पाहिलं. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हँडल करताय सर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की हे असंच तुम्ही चालवत राहावं आणि तुमच्या हातून अशीच रुग्णांची सेवा घडो हीच प्रार्थना करतो. प्रेक्षकांना हा पॉडकास्ट कसा वाटला याच्याविषयी तुम्ही नक्की सांगू शकता, कमेंट करू शकता. काही जर प्रश्न असतील ते नक्की विचारू शकता. आपण नंतरही या विषयावरती अगदी डीप असे पॉडकास्ट करणार आहोतच. राहिली गोष्ट, इथून पुढे तुम्हाला कुठले पॉडकास्ट किंवा कुठल्या विषयावरती कुठल्या गेस्टसोबत पॉडकास्ट ऐकायला बघायला आवडतील ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्या गेस्टला त्या विषयांसोबत या मंचावरती घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थँक्यू.